सर्वांचे डिअर एम सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ क्रमांक 6 भूमी उपयोजन या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. अ. खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. आ. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. उत्तर, हे विधान योग्य आहे. ई. नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. उत्तर, हे विधान योग्य आहे. ई. ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबाराचा उतारा दिला जातो. उ. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते. उ. उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, उतारा क्रमांक 7 हे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायद्यातील विशेष कलम आहे. ए. उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान आहे, उतारा क्रमांक 12 मुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. अ. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. भौगोलिक कारण 1. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. 2. या लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधासाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ, रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. या सेवा सुविधामुळे वाढत्या लोकसंख्येचा ताण शमला जातो. त्यामुळे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. आ. शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते. कारण शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्तऐवज नगर भूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते: सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी. ई. भूमी उपाययोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. कारण विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते.
जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार विकासाची पातळी समजून घेता येते. म्हणून भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. प्रश्न क्रमांक 3. प्रश्नाची उत्तरे लिहा. अ. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. 2. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत आढळतात. 3. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते. त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. तेथे शेतीसाठी जास्त जमिनीची उपलब्धता असते. म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते. आ. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. 1. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक यामध्ये हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण यांचा समावेश होतो. 2. नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक यामध्ये भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण यांचा समावेश होतो. ई. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन. 1. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात शेतीसाठी भूमीचा वापर केला जातो. नागरी भूमी उपयोजन. 1. नागरी भागात विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो. 2. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात लोकसंख्येच्या मानाने जमिनीची उपलब्धता ग्रामीण भूमी उपयोजन जास्त असते. 2. नागरी भूमी उपयोजन. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. 3. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान, माळरान असे करता येते. 3. नागरी भूमी उपयोजन. नागरी भागातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे असे करता येते. अशा प्रकारे आपण ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन यातील फरक स्पष्ट केलेला आहे. ई. 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. 7/12 उतारा व मिळकत पत्रिका. 1. 7/12 उतारा. गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. मिळकत पत्रिका. 1. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. 2. 7/12 उतारा. हा उतारा शासकीय अभिलेखा महसूल विभागातर्फे दिला जातो. 2. मिळकत पत्रिका. ही पत्रिका
नगर भूमापन विभागातून मिळते. 3. 7/12 उतारा. या उतार्यामध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, कर्जाचा बोजा, शेत जमिनीचे हस्तांतरण, त्यातील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. 3. मिळकत पत्रिका. मिळकत पत्रिकेत सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादींची माहिती असते. तर अशा प्रकारे आपण 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका याच्यातील फरक स्पष्ट केलेला आहे. आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डिअर एस.एम. सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील.